नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानाकुर फाउंडेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने आता सध्या संपूर्ण इंटरनॅशनल रिलेशन्स जे आहे ते पूर्ण चेंज होताना दिसून येतात. जिओपॉलिटिक्समध्ये जो काही बदल आपल्याला आजच्या घडीमध्ये दिसतोय, तो कदाचित दुसऱ्या वर्ल्ड वॉरमध्ये अशाच परिस्थितीचं असलेलं काही एक आपण म्हणतो ना वातावरण होतं. सेम वातावरण आपल्याला तेव्हाही दिसत होतं. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भारत सारख्या देशाचा आणि अर्थव्यवस्थेवर विशेषतः भारताच्या ह्या कशा गोष्टींचा परिणाम होतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे चर्चा करायच्या आहेत. ज्या पद्धतीने अमेरिकेने आणि इस्रायलनी दोघांनी मिळून इराण सारख्या देशाला संपूर्णपणे नेस्तनाबूत केलंय आणि आता संपूर्ण जगावर आमचीच असलेली सत्ता आहे, हे जेव्हा इथं ठामपणे सांगायला सुरुवात केली, तर परत एकदा कुठेतरी तिसरं महायुद्ध होणार आहे याचे संकेत आपल्याला दिसून येत आहे. जवळपास 5 दिवस झालेले आहे आणि ही काही आग थांबायला तयार नाहीये. मग याच्यामध्ये संपूर्ण जग जेव्हा होरपळतंय, तेव्हा भारत देशाच्या अर्थव्यवस्थेवर पण याचा परिणाम होत आहे का? मग भारत देशावर याचा कोणता परिणाम होतोय आणि कोणत्या घटकावर जास्त परिणाम होतोय, हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि विशेषतः चर्चेमध्ये असलेली जे होर्मुझ स्ट्रीट्स आहे, ज्याला आपण समुद्रध्वनी म्हणतोय, ही समुद्रध्वनी खऱ्या अर्थाने एवढी महत्वाची आहे का? जागतिक स्तरावर अशा प्रकारचे असलेले हे जे काही चोक पॉइंट्स असतात, हे चोक पॉइंट्स जर खऱ्या अर्थाने जर आपण इथं पॅक केले किंवा त्याच्यातून कोणत्याही प्रकारची असलेली मुवमेंट नाही केली, तर जगामध्ये अर्थव्यवस्था ही एकंदरीत कोलॅप्स होऊ शकते का? आणि याचे परिणाम जर तुम्ही बघायला गेलं, तर तुम्हाला असं लक्षात येतंय की संपूर्ण शहरांमध्ये इथं लोक अक्षरशः पेट्रोल भरून घेत आहेत. लाईन लावलेली आहे आणि तब्बल 10-10 तास लाईनीमध्ये उभं राहून इथं पेट्रोल सिक्युअर करून घेत आहेत. का? त्यांच्या मनामध्ये भीती आहे, उद्या चालून जर पेट्रोलचे रिझर्व्हायर्स आपल्याकडे संपले तर? मग खरंच एवढा मोठा परिणाम होणार आहे का? आणि दुसरा काही अल्टरनेटिव्ह नाही का? आणि हे करत असताना आतापर्यंत भारत सरकार हा जो टोटली डिपेंड आहे ह्या ऑइल एक्सपोर्ट कंट्रीजवर, त्याचा असलेला परिणाम आता सध्या घडीवर होत आहे का? ह्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने बघून घेणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्याच्यातले बारकावे कळतील. ज्यावेळेस आपण म्हणतोय की कोणत्याही देशाच्या असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याची जिओग्राफी ही फार महत्वाचा कॉन्ट्रीब्युटर फॅक्टर्स असतो. मग आता ज्या वेळेस आपल्याला जिओग्राफीचा संदर्भ येतो, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की इंटरनॅशनल रिलेशन्स असू द्या किंवा तुमचे असलेले सिक्युरिटीचे पॉइंट्स असू द्या किंवा ज्याला आपण स्ट्रॅटेजिक लोकेशन्स म्हणतोय, तर हे लोकेशन्स प्रोटेक्ट करणं, प्रिझर्व्ह करणं आणि त्याची सुरक्षितेची हमी घेणं हे त्या देशाचं असलेलं कार्य असतं. मग अशा वेळेस काही काही देश त्या गोष्टींचा फायदा घेतात, काही काही देश त्या गोष्टीचा मिसयूज करताना आपल्याला दिसून येतोय. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस अमेरिका आणि इथं इस्रायल ह्या देशांनी ह्या इराणवर अटॅक केले आणि इराणला कळून चुकलं की आता आपल्या देशाला सगळीकडनं हे घेरल्या जातंय. मग आता आपण करायचं काय? तर आपल्याकडे एकच हत्यार आहे, तो म्हणजे काय? की आपल्या भूभागापासून जवळ असलेला गल्फ ऑफ ओमान जो आहे, ह्या गल्फ ऑफ ओमान मधून सगळे शिपमेंट जात असतात. सगळ्या नौका इथूनच जात असतात. सगळ्या जगाचा ट्रेड हा पर्टिक्युलर ह्या रूटनी जात असतो आणि हा जर रूट आपण ब्लॉक केला आणि हा जर रूट आपण पूर्ण चोक केला, तर ऑटोमॅटिकली संपूर्ण देशाची इकॉनॉमी कोलॅप्स होऊ शकते. का? कारण की हा जो काही पॉइंट आहे, हा जवळपास 39 किलोमीटरचा आपल्याला हा पॉइंट दिसतोय, ज्याला आपण स्ट्रीट ऑफ होर्मुझ म्हणतोय, ज्याला आपण होर्मुझची समुद्रधुनी म्हणतोय. तर ही जवळपास 39 किलोमीटरची आहे आणि ती म्हणायला गल्फ ऑफ ओमान मध्ये आहे, परंतु त्याच्यावर मालकी हक्क कोण दाखवतंय? इराण दाखवताना आपल्याला दिसून येतंय. इराणनी ज्यावेळेस इराणवर हल्ले केले, तर इराणनी पण रिटॅलिएट्स केलेले आपल्याला दिसून येत आहे. इराणनी आजूबाजूचे असलेले जे काही सुन्नी गटातले देश आहे, त्या गटांवर इथं ताबडतोब स्वरूपाच्या बाबतीमध्ये रिटॅलिएशन्स केलं आणि त्यांचे जेवढे काही शिपमेंट्स ह्या पर्टिक्युलर पर्शियन गल्फ मधून इथं फ्लो करत होते आणि इथं गल्फ ऑफ ओमान मध्ये जात होते, तर त्या सगळ्यांना इथं वॉर्निंग दिली. जर तुम्ही ह्या रूटचा वापर करत असेल, तर थोडं सावधगिरीने जा, कारण की आता सुन्नी गटातल्या असलेल्या देशांच्या शिपमेंट्स इथून जाणार नाही. परिणाम स्वरूप पर्टिक्युलर असलेल्या ह्या भागावर इराणनी तुमचं असलेला कुवेतवर अटॅक केला, सोबतच त्या प्रकारचा सौदी अरेबियावर अटॅक केला, सोबतच कतारवर अटॅक केलेला आपल्याला दिसून येतंय. त्याच्यामध्ये इथं जे काही अमेरिटीज आहे, युनायटेड अरब अमेरिटीज, याच्यावरही हल्ला केलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे एकंदरीत
जेवढे पण सुन्नी गटातले देश आहे त्या सुन्नी गटावर देशावर काय केलेला आहे, हल्ला केलेला आहे. आणि हा जो काही पॉइंट आहे, हा पॉइंट संपूर्णरित्या काय केलेला आहे, चोक करण्याचा प्रयत्न करत आहे तो इराण. मग याच्यातून काय होणार आहे, तर याच्यातून सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय, की जवळपास 84% ते 85% हा जो काही पर्टिक्युलर इंटरनॅशनल ऑइलचा ट्रेड होतो, हा इंटरनॅशनल ऑइलचा ट्रेड हे जे काही गल्फ कंट्रीज आहे, की हा गल्फ कंट्रीज मधून होताना आपल्याला दिसून येतोय. आपला जो पूर्ण ईस्ट आहे, ईस्ट एशिया, हा ईस्ट एशियामध्ये असलेल्या जेवढ्याही कंट्रीजला इथं ऑइल प्रोव्हाइड केल्या जाते, तर हे याच्यातून होताना आपल्याला दिसून येते. मग आता प्रश्न निर्माण होतोय, हे असं करू शकतो का? तर येस, करता येऊ शकतं. का? कारण की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्याच्या संदर्भात जे काही पर्टिक्युलर पॉवर ऑफ अटॉर्नी आहे, ती पॉवर ऑफ अटॉर्नी कोणाकडे गेलेली आहे? इराणकडे गेलेली आपल्याला तिथं दिसून येते. किंबहुना इराण आता ऐकायला तयार नाहीये. हे कमी की काय? आता जवळपास जर आपण भारताच्या कंटेक्स्ट मधला जर विचार करायला गेलं, तर भारत देशाचा असलेला जो काही महत्वपूर्ण असलेला ट्रेड आहे, जवळपास 80% कोणता? तर ऑइल आणि गॅसचा असलेला ट्रेड हा सगळा कुठून होतोय? तर हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होताना दिसून येतोय. परिणाम स्वरूप भारत देशाला या गोष्टीचा फटका बसू शकतो. भारत देशाला ह्या गोष्टीचा असलेला त्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी ऑइल एक्सपोर्टिंग कंट्री किंवा ऑइल इम्पोर्ट कंट्री म्हणून जेव्हा भारत देशाला बघितल्या जात आहे आणि हे एक्सपोर्ट करणाऱ्या कंट्रीज असतात, तर साहजिकच आहे भारताकडे येणारा तेलाचा जो काही प्रवाह आहे तो काय केला जाऊ शकतो, थांबवला जाऊ शकतो. अजून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कृती घडलेली नाहीये, परंतु यदाकदाचित जर त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी झाल्या तर परत तेलाचं संकट उद्भवताना आपल्याला दिसून येते. अशीच कंडिशन 1973 मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. जेव्हा गल्फ वॉर झाले होते, गल्फ वॉर होत असताना तेव्हाही त्या प्रकारच्या माध्यमातून प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आपल्याला दिसून येत आहे. मग अशा संदर्भामध्ये भारत सरकारने काही स्टेप्स घेतले नाही का? तर येस, भारत सरकारने सगळ्यात मोठा स्टेप्स घेतलेला आहे आणि त्या स्टेप्स घेत असताना पर्टिक्युलर भारताने ऑपरेशन संकल्प फार महत्वाचा आहे, जे की एक्झामच्या ओरिएंटेशननी खूप इम्पॉर्टंट म्हणून कन्सिडर केल्या जाणार आहे. नाव काय आहे? ऑपरेशन संकल्प. ऑपरेशन संकल्प कशासाठी आहे? तर ऑपरेशन संकल्प आपल्या भारत देशाच्या असलेल्या जेवढे काही ऑइल शिपमेंट्स असतील, त्या ऑइल शिपमेंट्सला प्रॉपरली प्रोटेक्शन करणं, ऑइल शिपमेंट्स जे काही आपल्याकडे कॅरी आउट केलं जात आहे, तर त्या सगळ्या गोष्टी भारतापर्यंत परत येणं, अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टींसाठी आपल्याला इथं प्रोटेक्टिव्ह मेजर्स का होईना, पण ह्या सगळ्या गोष्टी वापरायला सुरुवात करावं लागणार आहे. हे भारत सरकारने आता ठणकावून सांगितलेलं आहे. म्हणून ऑपरेशन त्या प्रकारचं असलेलं इथं जो काही संकल्प आहे, हा संकल्प आपण इथं मांडलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याकडचे जेवढ्या ऑइल फील्ड्स असणार आहे किंवा ऑइल शिपमेंट्स असणार आहे, ते प्रोटेक्शन केल्या जाणार आहे. आता दुसरी गोष्ट आहे, की इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये आपण इस्रायलच्या जवळ जातोय. मग आता आपल्याला इराण जो आहे, तो इराण आपल्याला तेल पाठवणार नाही का? येस. आता याच्यामध्येही थोडी कडवाटपणा येणार आहे. कारण काय? आपण इतके दिवस डिपेंड होतो पूर्ण गल्फ कंट्रीजवर ऑइल इम्पोर्टसाठी. आता अप्रत्यक्षरित्या हे जे काही गल्फ कंट्रीज आहे, याच्यावर वर्चस्व आलं अमेरिकेचं. आता साहजिकच आहे, जर भारताने पर्टिक्युलर अमेरिकेसोबत संबंध प्रस्थापित केलेले असतील, परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर हे तेल अडकल्या जात असेल, तर आपल्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे काय असणार आहे? रशिया. रशियासोबत परत एकदा आपल्याला हात मिळवणी करावं लागणार आहे, कारण की आपल्याला दुसरा आता पर्याय असू शकत नाही. मग अशा ह्या पद्धतीने संपूर्ण जिओ पॉलिटिक्सचा असलेला जो काही चेहरा मोहरा आहे, हा चेहरा मोहरा संपूर्ण काय झालेला आहे? बदललेला आहे. परिणाम स्वरूप ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण अनालिसिस करतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे, की हे जे काही संदर्भ आहे, तो संपूर्ण संदर्भ ईस्ट एशिया आणि वेस्ट ह्या अशा याच्या गोष्टीमध्ये काय झालं आहे? डिवाइड झालेला आपल्याला दिसून येतंय. आता बघूया येत्या आगामी काळामध्ये नेमके याचे इम्प्लिकेशन्स काय होतात आणि इम्प्लिकेशन्स होत असताना आपला भारत देशाचा काय स्टँड असणार आहे. थँक यू सो मच.